जर एखादं पॉकेट ओआरएसचं आणलं तर किती ml मध्ये आपल्याला मिक्स करून द्यायला सो पाहिजे? 2 टाईपचे पॉकेट्स मिळतात, 2 टाईपचे सॅशे मिळतात. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं, एक असते जनरली 200 ml म्हणजे 1 ग्लास वॉटरसाठीच असते, आणि काही पॉकेट्स असतात 1 सबंध लिटर मध्ये ते मिसळायला लागतात. ओके. सो ते त्यासोबत मिसळून घेऊ शकतो. असं करणं चुकीचं आहे. 100 ml मध्ये तुम्ही एक अर्ध पॉकेट किंवा 1 लिटर मध्ये अर्ध पॉकेट टाकतो आणि पितो, पण तुमच्या बॉडीला ते ऍक्च्युअल मध्ये हे होत नाही, बेनिफिट होत नाही. डायरिया किंवा अतिसार होत असेल, पाणी कमी पिवा म्हणजे कमी डायरिया होते, ह्याच्याबद्दल तुमचं मत काय? अतिशय चुकीची संकल्पना आहे. बिकॉज डायरियामुळे जे असते त्याला आपण डिहायड्रेशन खूप कॉमन होते, आणि तेच एक कारण आहे ज्याच्यामुळे बऱ्याच वेळा भरती करायची गरज पडते. सो रादर असं म्हटलं जाते की जेवढा आपला लॉस होतोय, वॉटर लॉस, तो भरून काढला पाहिजे. नमस्कार मित्र, पुन्हा एकदा गटफिट क्लब मध्ये तुमचं मी डॉक्टर सम्राट जानकर स्वागत करतो. आज आपल्यासोबत डॉक्टर अनिकेत सावजी सरांसोबत खूप महत्वाचा आणि दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकाला घडणारा आजार म्हणजे डायरिया, ह्या डायरिया विषयी आपण भरपूर सखोल डिस्कशन केलेलं आहे. आणि हा पॉडकास्ट मला असं वाटते प्रत्येकाने ऐकायलाच पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये तितकं इन्फॉर्मेशन सिम्प्लिफाईड मराठीमध्ये प्रत्येकाला भेटणार आहे. आणि असा व्हिडिओ मी युट्यूबवरती सगळीकडे बघितलेला आहे, बिलकुल नाहीये. तरी हा पॉडकास्ट तुम्हाला डायरिया नसेल तरी सुद्धा ऐका, तरी तुम्हाला फायदा होईल. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. जर कोणाला हा आजार फ्रिक्वेंटली होत असेल त्याला शेअर करा. इवन जरी तुम्हाला हा आजाराचा काही लक्षणं माहिती नसेल तरी हा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला ह्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन भेटेल आणि तुमच्या लाईफमध्ये डायरिया न होऊ नये ह्याबद्दल सुद्धा तुम्हाला गायडन्स भेटेल. आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंटमध्ये तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर टाकू शकता. आणि आमचा व्हिडिओ किंवा आमचा गटफिट चॅनल न विसरता सबस्क्राईब करा. तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर पुढचे येणारे व्हिडिओ तुम्हाला अबाधितपणे बघायला भेटतील, आणि प्रत्येक रविवारी गटफिट क्लब वरती येणारा व्हिडिओ तुम्हाला समजून येईल. आणि जर का तुम्हाला व्हिडिओ बघायचा नसेल, ऑडिओ प्लॅटफॉर्म वरती स्पॉटीफाय वरती सुद्धा व्हिडिओ अवेलेबल राहील. आणि गटफिट क्लब क्लिप चॅनल म्हणून आहे, ज्याच्यामध्ये आम्ही ह्या मोठ्या व्हिडिओचे छोटे छोटे क्लिप टाकतो, जेणेकरून तुमच्या कमी वेळामध्ये जी गोष्ट तुम्हाला गरजेचे ते बघायला भेटेल, तिकडे सुद्धा बघू शकता. तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण डायरिया बद्दल एक एक्सपर्ट कोण समजून येण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार. आज आपण गटफिट क्लब मध्ये डॉक्टर अनिकेत सावजी सर हे एक मेडिकल गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आहेत, एक्सपर्ट गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आहेत. सरांसोबत एक खूप कॉमन, म्हणजे आपण दैनंदिन जीवनामध्ये खूप कॉमन बघतो. आता कसं आहे, उन्हाळा संपत आलेला आहे आणि पावसाळा चालू होते. डायरिया हा खूप कॉमनली बघणारा एक आजार आहे ओपीडी मध्ये. तर आपण डायरिया बद्दल अनिकेत सरांकडून त्यांच्या एक्सपर्टीज द्वारे समजण्याचा प्रयत्न करूया आणि त्याच्याबद्दल बऱ्याच काही इन्फॉर्मेशन घेण्याचा प्रयत्न करूया. अनिकेत सर नमस्कार, तुमचं गटफिट क्लब मध्ये स्वागत आहे. आणि डायरिया बद्दल आज तुम्ही आम्हाला बोलायला, समजायला, आमच्या जे काही श्रोते आहेत सांगायला आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तर डायरियाचा जर का विषय आपण बोलायचं तर डायरिया किंवा अतिसार म्हणजे नेमकं काय? नमस्कार, धन्यवाद सम्राट सर, तुम्ही मला संधी दिली. खूप पर्टिनंट टॉपिक आहे, खूपच कॉमन टॉपिक आहे डायरिया. डायरिया म्हणणं जास्त सोपं पडते रादर दॅन त्याचं मराठी रूपांतरण. मराठीमध्ये आपण त्याला अतिसार म्हणू शकतो, किंवा साध्या कॉमन भाषेमध्ये आपण त्याला म्हणतो जुलाब. सो जुलाब हा एक अतिशय कॉमन आजार आहे. फार त्याला जुना इतिहास आहे. ह्युमन सिव्हिलायझेशन पासून हा आजार होत आहे. सगळ्यात पहिले पुरावे ग्रीक टेक्स्टमध्ये त्याचे पुरावे आहेत, आणि हिप्पोक्रेट्सच्या रायटिंगमध्ये पण त्यांनी भरपूर वेळा जुलाबाचा उल्लेख केलेला आहे. वास्तविकता डायरिया ही टर्म जी आहे ती ग्रीक शब्दांपासून आली. डायरियाचा शब्दछेद किंवा विग्रह असा होईल डायरिया. डाय म्हणजे थ्रू, आणि रिया म्हणजे फ्लो. सो कुठूनही म्हणजे जे आपल्या लुमेन्स असतात, आतड्यामधल्या, ज्याला आपण आतडे म्हणू शकतो, या आतड्यांपासूनच वॉटर डिस्चार्ज, एक्सेसिव्ह वॉटर डिस्चार्ज, पाणी जास्त प्रमाणात जाणे, संडास वाटे, त्याला डायरिया म्हटल्या जाते. सो डायरिया जो आहे एक जुना आजार आहे, पण त्याच्यामध्ये शास्त्रीय संशोधन जे आहे
ते सगळ्यात पहिले संशोधन जे झालेलं आहे ते लंडनमध्ये, ब्रिटनमध्ये झालेलं आहे, युके मध्ये झालेलं आहे. जॉन स्नो नावाचे एक वैज्ञानिक होते, त्यांनी याविषयी भरपूर संशोधन केलेलं आहे. डायरिया आवश्यक म्हणजे महत्वाचा का विषय आहे? सगळ्यात महत्वाचा कॉमन आजार होता आणि त्याच्यापेक्षाही महत्वाचं की मॉर्टॅलिटी वॉज व्हेरी हाय. म्हणजे जुन्या काळामध्ये जीवाला धोका खूप व्हायचा. येस, जुन्या काळात मृत्यूदर फार होता, जवळपास 45% मृत्यूदर होता. हे खूप जास्त झालं. येस, पण आता वैद्यकशास्त्राच्या प्रगतीमुळे आता मृत्यूदर फार खालावलाय, फार रोडावलाय, फार कमी झालेला आहे. म्हणजे आता अति म्हणजे गंभीर आजारांमध्ये सुद्धा मृत्यूदर 3% कमी झालेला आहे. ओके. सो डायरिया जेव्हा जे जॉन स्नोनी जी स्टडी केली तेव्हा त्यांनी त्याच्यात कोरिलेशन दाखवलं की होतो कशामुळे. बेसिकली त्यांनी असं त्याच्यामध्ये प्रूव्ह केलं. लंडनमध्ये त्यांनी एपिडेमिओलॉजिकल स्टडी केली. म्हणजे एपिडेमिओलॉजी म्हणजे महामारीशास्त्राची जेव्हा स्टडी केली तेव्हा त्यांनी एका मॅपवर त्या केसेसला पॉइंट्स केलं, केसेस कुठे कुठून उद्भवत आहेत. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की पर्टिक्युलर विहिरींच्या आजूबाजूला त्या केसेसची दाटीवाटी तिथे आढळते, त्यांची संख्या जास्त आढळते एका पर्टिक्युलर पॉइंट सोर्स पाशी. सो त्यांनी पॉइंट सोर्स आउटब्रेक त्याला म्हटलं. आणि त्याच्यामध्ये त्यांना असं लक्षात आलं की तिथे जी आहे मल निस्सारणाची जी रचना होती ती बरोबर नव्हती. म्हणजे सिवेज ट्रीटमेंट, सिवेज डिस्पोजल जे होतं ते बरोबर नव्हतं. सो जे मल निस्सारण होतं त्या विहिरींच्या आजूबाजूलाच व्हायचं. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की ह्या इन्फेक्टेड लोकांच्या मलनिस्सरणामुळे तिथलं पाणी जे आहे ते विहिरीचं पाणी दूषित होतंय आणि त्या दूषित ते पाणी जे लोक पितात, त्या एरियातले लोक तिथले जे पितात ते त्यांना परत अतिसाराचा प्रादुर्भाव होत आहे. सो अशा प्रकारे आपल्याला कळलं की डायरिया जो आहे हा होतो कशामुळे. ओके. म्हणजे पहिलं होतो कशामुळे हे सुद्धा माहिती नव्हतं. येस. तेव्हा बहुतेक मला असं वाटतं जुन्या काळात प्रत्येक गोष्टीला सुपर नॅचरल वेनी एक्सप्लेन करण्याची पद्धत होती की काय झालं ते देवाचा प्रकोप. त्यामुळे वैज्ञानिक दृष्ट्या माणसाला माहित नव्हतं की होतो कशामुळे. ओके. सो जॉन स्नो एक प्रामुख्याने स्टडी जी भरपूर पुढच्या प्रत्येक स्टडीमध्ये तिचा उल्लेख आलेला आहे, अशी स्टडी म्हणजे ज्याला म्हणतो व्हेरी वेल सायटेड स्टडी आहे. सो तेव्हा आपल्याला त्यांची ते ग्राफिकल त्यांनी रिप्रेझेंटेशन केलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की एका एरियामध्ये जास्त केसेस आहेत. म्हणजे ह्या एका एरियाच्या मॅप काढलं, त्या विहिरीच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये खूप होतं म्हणून ते फिको ओरल, ते मलस विसर्जन आणि पिण्याचं पाणी मिक्स होऊन त्यांना डायरिया होत असत. सो ट्रान्समिशन तेव्हा कळलं की फिको ओरल होते, की संडास जे आहे, संडासचं जे पाणी आहे इन्फेक्टेड त्याच्यापासून आणि ओरल म्हणजे पिल्यामुळे ट्रान्समिशन होते. सो दॅट वॉज द फर्स्ट इव्हिडन्स ऑफ फिको ओरल ट्रान्समिशन. ओके. ओके. आणि नेमकं डायरिया म्हणजे हे अतिसार जो म्हणतो, नेमकं आपल्याला बोलायचं झालं तर कशाला आपण म्हणणार? सो डायरियाची जी डेफिनेशन आहे, बाय डेफिनेशन ऑफ डायरिया, आपण भारतीय डेफिनेशनने आपण वैज्ञानिक जी पाश्चात्य देशांमधली डेफिनेशन जी आहे, व्याख्या जी आहे तीच आपण तशीच्या तशी वापरत आहे. त्या डेफिनेशन नुसार एका दिवसांमधून 3 पेक्षा जास्त वेळा शौचाला जाणे किंवा 200 ml पेक्षा जास्त स्टूल कंटेंट म्हणजे शौचाचं जे व्हॉल्यूम आहे ते 200 ml पेक्षा जास्त असलं पाहिजे. सो ही डेफिनेशन पाश्चात्य जगताने आपल्याला दिली आहे. आता त्यामध्ये अजूनही मतभेद आहेत, कारण असं आहे की भारतीय जे आहार आहे तो पाश्चात्य देशांच्या आहारांपेक्षा वेगळा आहे. आपल्यामध्ये फायबर कंटेंट जे असते आपल्या आहारामध्ये ते जास्त असते. सो स्टील पण ब्रॉडली अजूनही सुद्धा ती डेफिनेशन वापरल्या जाते आहे आणि बहुधा ती बरोबर पण ठरते, त्याच्यामध्ये काही फार चूक आढळत नाहीये. सो सगळ्यात महत्वाचं काय की वैयक्तिक जे असते त्याला आपण की चेंज इन द बावेल हॅबिट्स इज इम्पॉर्टंट. आपल्याला जे आपला अनुभव आहे की आपली बावेल हॅबिट्स आता बदलली आहे आणि बऱ्याच पेशंटला स्वतःला जाणवते की आता जुलाब होत आहेत. सो दॅट इज ऑल्सो चेंज इन द बावेल हॅबिट म्हणजे पातळ मोशन म्हणताय का? चेंज इन द बावेल हॅबिट्स म्हणजे आयदर तुमची फ्रिक्वेन्सी वाढली असेल, वारंवारता वाढली असेल किंवा कन्सिस्टन्सी कमी झाली असेल. पहिले जी प्रमाणात नॉर्मल येत होती आता ती पातळ होत आहे. मोशन पातळ होणे किंवा दिवसात 3 वेळेपेक्षा जास्त वेळ जाणे मोशनला, ह्या एक गोष्टीला आपण एक ठोकळ भाषेमध्ये डायरिया किंवा अतिसार किंवा लूज मोशन म्हणू शकतो. बरोबर. डायरिया नेमकं असतं काय हे आपल्याला समजून आलं सर. नेमकं डायरिया बद्दल इतकं सिग्निफिकन्स काय, आणि जर डायरिया म्हणत असेल त्याचे वेगवेगळे टाइप्स कोणते आहेत ह्याच्याबद्दल थोडं सांगू शकता का?
सो खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण ग्लोबल बर्डन जे आहे सध्या वैश्विक प्रभाव जो आहे जुलाबाचा, डायरियाचा, तो रफली एका एस्टिमेटनुसार 500 करोड्स म्हणजे 500 करोड प्रतिवर्षी एवढ्या केसेस होत आहेत डायरियाच्या, जेव्हा की वैश्विक पॉप्युलेशन रफली 1200 करोड आहे. खूप मोठा अमाऊंट आहे, खूप मोठी अमाऊंट आहे. सो त्याचा अर्थ असा आहे की काही लोकांना भरपूर वेळा होत आहे वर्षामध्ये, काही लोकांना होत नाही. ओके. सो त्याच्यामुळे एक इम्पॉर्टंट आहे. आणि जसं मी पहिले सांगितलं की त्याचा मृत्यूदर जुन्या काळात अतिशय जास्त होता, 45-50% पर्यंत होता. आता त्याचा मृत्यूदर कमी झालेला आहे, 3-4% पर्यंत असू शकतो गंभीर केसेसमध्ये, ज्यांना वेळीच उपचार मिळाले. सो जर आपण त्याचं विचारलं की हाऊ टू क्लासिफाय, त्यांची विभागणी कशी करता येईल, सो डायरियाची विभागणी करण्यासाठी 2-3 पद्धतीने विभागणी करता येईल. एकतर त्याच्या किती काळापासून तो आहे, ज्याला आपण म्हणतो की अॅक्यूट आणि क्रोनिक ड्युरेशनवरती. अॅक्यूट म्हणजे ज्याला आपण मराठीत तीव्र म्हणतो, जो जनरली 2 हप्त्यांपर्यंत असतो त्याला आम्ही अॅक्यूट म्हणतो. काही विभागणीनुसार त्याला अॅक्यूट पर्सिस्टंटला 2 ते 4 हप्त्यांपर्यंत ज्याला राहतो त्याला आम्ही अॅक्यूट पर्सिस्टंट म्हणतो. आणि जुनाट म्हणजे क्रॉनिक, ज्याच्यामध्ये ड्युरेशन 4 हप्त्यांपेक्षा जास्त झालं, 4 आठवड्यांपेक्षा जास्त झालं, त्याला आम्ही जुनाट अतिसार म्हणू शकू आपण. सो हे झालं काळानुसार, किती ड्युरेशननुसार. हे नेमकं काय ट्रीटमेंटमध्ये जे चेंजेस होण्यासाठी होतात अॅक्यूट आणि क्रोनिक असेल तर? येस, कारण हे तसं विचारलं तर फार ढोबळमानाने घेतलेलं आहे त्यांनी. कारण की असं काही म्हणू शकत नाही की काही आजार जे आहेत ते एक तीव्र जर का असेल, अॅक्यूट जर का असेल तर 4 हप्त्यांपेक्षा कमी असतील. म्हणजे काही आजार दोन्ही मध्ये असू शकतात. ते सुरुवातीला 4 हप्ते वाटू शकतात, नंतर लक्षात आल्यानंतर ते 4 हप्त्यांपेक्षा जास्त वेळा पण असू शकतात. म्हणजे उदाहरणादाखल जर का घ्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीने जर का दुसऱ्याच हप्त्यात दाखवलं एखाद्या डॉक्टरला, तर त्यावेळेस काय म्हणायचं त्याला, हा प्रश्न आहे. त्यामुळे पण ओव्हरऑल जर का अॅक्यूट असेल, 4 हप्त्यापेक्षा कमी असेल, तर त्याला आपण युजली आपला अप्रोच गोळ्या औषध देऊन चांगलं करण्याचा असतो. पण खूप दिवसाचा म्हणजे 4 हप्त्यापेक्षा जास्त असेल तर आजार वेगळे वेगळे काय चाललेत बघण्यासाठी वेगवेगळे टेस्ट करण्याची गरज पडते, असं आपण सांगू शकतो. ऍब्सोल्युटली. ओके. सो आणखी दुसरे कोणते टाईप म्हणतायत? दुसऱ्या पद्धतीने जर का क्लासिफिकेशन, जर का त्याच्या कुठल्या प्रकारे त्याची उत्पत्ती होते त्याच्यावरून सुद्धा आपण क्लासिफिकेशन करू शकतो, विभागणी करू शकतो. म्हणजे उदाहरण दाखल द्यायचं जर का झालं तर इन्फेक्शियस म्हणजे संसर्गजन्य अतिसार, आणि नॉन इन्फेक्शियस की ज्याच्यामध्ये असंसर्गजन्य, ज्याच्यामध्ये इन्फेक्शन इन्व्हॉल्व्ड नसते, हे या पद्धतीने पण क्लासिफाय करता येते. म्हणजे इम्पॉर्टंट पॉइंट आहे, आपल्याला जनरली एक मिथ असते की जुलाब होण्याचं कारण म्हणजे कुठल्या ना कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन आहे, पण बऱ्याच वेळा असंसर्गजन्य इन्फेक्शन, असंसर्गजन्य अतिसार सुद्धा असतात. ओके. विदाउट इन्फेक्शन तुम्हाला लूज मोशन होऊ शकतो. येस, ऍब्सोल्युटली. सो अजून जर का विभागणी करायची जर का झाली तर ही वैज्ञानिक दृष्ट्या जी विभागणी होईल त्याच्यामध्ये की व्युत्पत्ती कशी होते, की ज्याला आम्ही म्हणतो की हे सिक्रेटरी डायरिया आहे का, कुठल्या तरी सिक्रिशन्समुळे होते का ऑस्मोटिक डायरिया आहे. ऑस्मोटिक डायरिया म्हणजे काही पदार्थ असतात की ज्यांची ऑस्मोलॅरिटी जास्त असते, ते आपल्या जठरा आतड्यांमध्ये आल्यानंतर आतड्यातल्या जी म्युकोजा असते, आतड्याची जी लाइनिंग असते, त्याला एक्सेस वॉटर त्याच्यामध्ये त्या शोषून घेते. ते म्हणजे तिथे पदार्थ गेला की पाणी ओढून आणि आपल्याला वाटतं की लूज मोशन, आणि आपल्याला लूज मोशन होतात. त्यामुळे पाणी एक्सेस असल्यामुळे स्टूल कंटेंट जास्त होते. स्टूल कंटेंट जास्त झालं की त्याला ते बाहेर काढण्याशिवाय पर्याय नसतो आणि ते स्टूल वाटे चाललं जाते आणि त्याच्यामुळे सुद्धा जुलाब होतात. सो दॅट इज ऑस्मोटिक डायरिया. आणि तिसरा इन्फ्लेमेटरी, की ज्याच्यामध्ये कुठलेही सिक्रेटरी पदार्थ पण नसतात, ऑस्मोटिक पदार्थ पण नसतात, पण कुठलं तरी इन्फ्लेमेशन होते, आतड्याला काहीतरी जखमा तयार होत आहेत, अल्सर्स तयार होत आहेत, त्याच्यामुळे होणारा आजार जो इन्फ्लेमेटरी. आणि चौथा जो असतो ज्याला मोटर म्हणतो, ज्याच्यामध्ये आपली जी आतड्यातली संरचना आहे ती बदलली आहे ऑपरेशनमुळे. उदाहरणादाखल जर का द्यायचं झालं तर बेरिएट्रिक सर्जरी. सो बेरिएट्रिक सर्जरीमध्ये आतड्यांची जोडतोड अशा पद्धतीने केल्या जाते की अन्न पूर्ण पचण्याच्या अगोदर बाहेर पडतो ते, म्हणजे पुढच्या भागाकडे डायव्हर्ट केल्या जाते. बायपास केल्यामुळे वजन कमी होतं, पण बायपास केल्यामुळे तिथं जो काही शोषून घ्यायचं ते न झाल्यामुळे पण डायरिया होण्याची शक्यता असते.
सो दॅट इज द फोर्थ टाईप. सो डिपेंडिंग ऑन द त्याच्या पॅथोफिजिओलॉजिकल मेकॅनिझम वर आपण पण क्लासिफिकेशन करू शकतो. तुमच्या ओपीडी मध्ये बघणारे डायरियाचे 5 कॉमन कारण कोणती असतील ते तुम्ही बघता सर? सो जनरली म्हटलं तर इन्फेक्शियस डायरियाज आर मोस्ट कॉमन. तोंडावरती ताबा नाही त्यामुळे लूज मोशन घेऊन येणे असं म्हणता येईल का? म्हणू शकतो आपण. मे बी असं म्हणता येईल की भारतातली अजून पण भारत देशामधली जी हायजीनची जी कंडिशन आहे ते एक कारण त्याला असू शकते. सो पदार्थ असल्यावर, टेम्पटिंग पदार्थ असल्यावर खाण्याची इच्छा होणारच, पण ते जर का इन्फेक्टेड नसेल तर मग डायरिया होणार नाही. पण सो मोस्ट कॉमन इज इन्फेक्शियस. सो इन्फेक्शियस किती कॉमन आहे? तो लहान मुलांमध्ये साधारणतः 50% पेशंट जे असतात ते फक्त इन्फेक्शनचे असतात, 50 पेक्षा जास्त. आणि त्याच्यातले जवळपास 45% पेशंट हे व्हायरल डायरियामुळे होतात. ओके. व्हायरल डायरिया मधले सुद्धा सगळ्यात कॉमन व्हायरस जो आहे तो आहे रोटा व्हायरस. सो आता रोटा व्हायरसचं लसीकरण सुरू केलेलं आहे सरकारने. सो त्याच्यामुळे त्याच्या केसेसचं प्रमाण कमी झालेलं आहे, पण रोटा व्हायरस इज द मोस्ट कॉमन कॉज ऑफ डायरिया इन चिल्ड्रन. ऍडल्टमध्ये इन्फेक्शस अगेन मे बी व्हायरल इन्फेक्शन्स आणि त्यानंतर जंतू संसर्ग, बॅक्टेरियल इन्फेक्शन. सो विषाणूजन्य स्टील कॉमनच आहे आणि त्याच्यानंतर जंतू संसर्ग, बॅक्टेरियल डायरिया. त्यानंतरचं सगळ्यात मोठं कॉमन कॉज जे आहे, एक खूपच इट्स व्हेरी फनी, पण सगळ्यात मोठं कॉमन कॉज आहे की जुलाब होण्याचे औषध खाणे, लॅक्झेटिव्ह अब्यूज ज्याला म्हणू आपण. सो लॅक्झेटिव्ह अब्यूज इज व्हेरी कॉमन इन अडल्ट. सो आम्ही जेव्हा पेशंट डायरियाचे जेव्हा येतात, स्पेशली क्रॉनिक डायरिया, जुनाट अतिसार, तेव्हा आम्ही त्यांची हिस्ट्री विचारतो आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं आढळते की ते कुठलं ना कुठलं तरी औषध घेते मोशन साफ म्हणून साफ होण्यासाठी, पण त्यामुळे त्यांना डायरियाचं एक हे चालू आहे. सो दॅट इज अनदर सेकंड मोस्ट कॉमन कॉज. थर्ड कुड बी आयबीएस. आयबीएस इज व्हेरी कॉमन आजार आहे. सो त्याच्यामध्ये आयबीएस मध्ये सुद्धा आयबीएस डायरिया इज व्हेरी कॉमन. आणि नंतर त्यानंतर इन्फ्लेमेटरी बाउल डिसीज म्हणू शकतो आपण. आणि सगळ्यात कॉमन एल्डरली लोकांमध्ये, वृद्ध लोकांमध्ये जे आहे ते कुठल्या ना कुठल्या प्रकारचे आतड्याच्या गाठी. ओके. आणखीन एक आजकाल आयटी प्रोफेशन मध्ये बघतो की स्ट्रेसमुळे पण डायरिया घेऊन येतात. भरपूर लोक घेऊन येतात स्ट्रेस डायरिया, ज्याच्यामुळे जास्त विचार करून करून पोटामध्ये सिक्रेशन जास्त होऊन डायरिया घेऊन येतात. मग डायरियाचं कारण काय बघत बसतात. दिस इज ऑल्सो वन ऑफ द कॉज. डायरिया आपण समजून घेतलं, पण बरेच लोक मला डिसेंट्री म्हणून येतात. डायरिया आणि डिसेंट्री हे दोन्ही सेम आहेत का डिफरंट आहेत? खूप महत्वाचा प्रश्न आहे. डायरिया आणि डिसेंट्री मध्ये एक मूलभूत फरक आहे. डिसेंट्रीमध्ये ब्लड लॉस असणं आवश्यक असते, म्हणजे मोशन मध्ये रक्त असणं आवश्यक असते. सो रक्त कधी कधी खूप ऑब्व्हियस असते, डोळ्याने दिसण्याजोगं असते, कधी कधी मायक्रोस्कोपिक म्हणजे सूक्ष्म रक्तस्त्राव असू शकतो. सो त्याच्यामध्ये आरबीसी ब्रेकडाऊन्स आणि त्याचे जे क्रिस्टल्स असतात ते आपल्याला दिसतात डिसेंट्रीमध्ये. सो डिसेंट्रीमध्ये सगळ्यात प्रामुख्याने 2-3 कारण येतात. त्याच्यामधलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतामध्ये जे सापडते खूप कॉमनली ते म्हणजे अॅमिबिक इन्फेक्शन, अॅमिबियासिस. आणि दुसरं कॉमन म्हणजे शिगेला इन्फेक्शन. आणि तिसरं इकोला इन्फेक्शन. म्हणजे इन्फेक्शन मध्ये बहुतांश वेळेस हे डिसेंट्री जे रक्त असते मोशन मध्ये दिसतो. सो कारण काय असते की आतड्याची जी लाइनिंग असते त्याच्यावर बऱ्याच वेळा जखमा तयार झालेल्या असतात आणि तिथून रक्तस्राव होतो आणि त्याच्यामुळे डिसेंट्री इज असोसिएटेड विथ ब्लड लॉस. आणि डायरियामध्ये ब्लड लॉस नसतो, बहुधा नसतो. आणि कॉमन काही डायरियाचे आपण म्हणतो ते एक एक आजार सांगतो, तुम्ही त्याची डायरिया कशी असते ते सांगा. आयबीएस डायरिया कसं असतो? सो आयबीएस डायरिया एक खूप कॉमन आहे. आयबीएस त्याच्यामध्ये होतो कशामुळे? सो त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की स्ट्रेस इज इम्पॉर्टंट फॅक्टर. आणि स्ट्रेसमुळे काय होत असते की आपला जो गट ब्रेन ऍक्सेस असते, की ब्रेन जे असते आपलं मेंदू हा आपल्या आतड्यांना निर्देश देत असतो, डायरेक्शन देत असतो. सुपर कमांडर. येस, सुपर कमांडर सारखा. त्याच्यामध्ये काय असते की आयबीएस मध्ये असं होते की ह्याच्या चेन मध्ये कुठेतरी काहीतरी गडबड होतो. जनरली काय असतात की ज्याला आम्ही म्हणतो बॉडीमध्ये नॉक्शियस स्टिम्युलाई जनरेट होत असतात, स्टिम्युलस राऊंड द क्लॉक होत असतात. सो त्याची एक थ्रीशोल्ड असते. त्या थ्रीशोल्डच्या खालचे स्टिम्युलसेस बॉडी नोटीस करत नाही, कारण बॉडीला मग दुसरं काहीच करता येणार नाही, सगळा मेंदू त्यामध्येच व्याप्त होऊन जाईल. त्यामुळे काही थ्रीशोल्ड जे असतात ते बॉडी लोकल लेवलला त्याचा निपटारा होत असतो.
पण आयबीएस पेशंट्स मध्ये काय असते की हा थ्रेशोल्ड कमी होतो, त्याच्यामुळे जे साधे स्टिम्युलस जे असतात, जे नॉन नॉक्शियस स्टिम्युलस जे असतात, ते सुद्धा आता मेंदूपर्यंत पोहोचतात आणि त्यांचा सुद्धा इफेक्ट होतो. आणि त्याच्यामुळे सुद्धा सो हे गट ब्रेन ऍक्सिसच्या डिस्फंक्शनमुळे आयबीएस होतो. ह्याच्यामध्ये जास्त विचार करतो. येस. आणि त्याला होतं असं वाटत राहते. जास्त स्ट्रेस, जास्त विचार झाल्यामुळे जास्त म्युकस सिक्रेट होऊन आणि गट सुद्धा हायपर ऍक्टिव्ह असतो, म्हणून लूज मोशन होतं. सो आयबीएसचं 2-3 प्रकार असतात. कॉमनली आम्ही त्याला क्लासिफिकेशन म्हणतो की आयबीएस डायरिया, आयबीएस कॉन्स्टिपेशन आणि आयबीएस मिक्स्ड व्हरायटी. ओके. सो आयबीएस डायरिया ज्या लोकांना असतो त्या लोकांना आयबीएसच्या कारणांमुळे जुलाब होतात. आयबीडी डायरिया कसा असतो मग? आयबीडी मध्ये डायरिया म्हणायचं की डिसेंट्री म्हणायचं? आयबीडी मध्ये डिसेंट्री म्हटलं तरी चालू शकते, कारण आयबीडी मध्ये ब्लड लॉस असतोच बहुधा. आयबीडीचे 2 उपप्रकार आहेत, त्याला आम्ही म्हणतो एक अल्सरेटिव्ह कोलायटिस, अल्सरचा आजार, आणि दुसरा क्रॉन्स डिसीज. सो त्याचा आता हा आजार होतो कशामुळे अजून सुद्धा वैज्ञानिक जगताला हे माहित नाही की आजाराची उत्पत्ती कशी होते. तर त्याच्यात त्यांनी जे विचार केलेला आहे की म्हणजे मांडलेला आहे की बहुधा काहीतरी लोकांमध्ये ज्यांच्यामध्ये जेनेटिकल प्रिडिस्पोजिशन असते, एन्व्हायरमेंटल आणि सम इन्फेक्टिव्ह फॅक्टर्स एकत्र आले की काही विशिष्ट लोकांना हा आयबीडीचा आजार होतो. पहिला आयबीडी इंडियामध्ये नव्हता, पण आता भारतामध्ये वेस्टर्न वर्ल्ड सारखं भरपूर वाढत आहे. आणि गेल्या 10 वर्षामध्ये जो आयबीडी आपण बघितला, पण आता जर आयबीडी बघितलं त्याचा बहुतांश नंबर खूप जास्त होऊन बसलेला आहे. येस. सो त्याचं आयबीडीचं मे बी एक बदललेलं जे आपलं फूड पॅटर्न आहे आणि लाईफस्टाईल पॅटर्न आहे, सो ते पण एक कारण त्याच्यामध्ये कारणीभूत असू शकते. आणि आयबीडी एक आता खूप कॉमन झालेला आजार आहे, ज्याच्यामध्ये बहुधा आयुष्यभर ट्रीटमेंट घ्यायला लागते. आयबीडी विषयी सांगण्याचा महत्वाचा मुद्दा असा आहे की आयबीडी हा ट्रीटेबल आहे. इट इज ॲज ऑफ इनक्युरेबल. सध्या तरी त्याला कम्प्लीट क्युअर आपल्याकडे नाही आहे, पण त्याला ट्रीटमेंट करून प्रॉपर लेवलला ठेवता येऊ शकतो. सिलियाक डिसीजचा डायरिया कसा असतो? सिलियाक डिसीज अगेन फार महत्वाचा विषय आहे, कारण की हा सगळ्यात जास्त चर्चला गेलेला विषय आहे. आणि याच्यामध्ये एवढे व्हिडिओज आणि एवढे तुम्हाला आहेत, आणि याच्यामध्ये एवढ्या मिथ्स तयार झालेल्या आहेत. सो सिलियाक म्हणजे गव्हाच्या सेन्सिटिव्हिटीमुळे, त्याच्यामध्ये ग्लुटेन नावाचा एक पदार्थ असतो, प्रोटीन असते, त्या ग्लुटेनच्या सेन्सिटिव्हिटीमुळे, हायपर सेन्सिटिव्हिटीमुळे लोकांना सिलियाकचा आजार होतो. सो सिलियाकच्या आजारामध्ये ज्या पदार्थांमध्ये त्याचा म्हणजे उपाय सध्या तरी आपल्याकडे त्याचा उपाय हाच आहे की त्याला ग्लुटेन फ्री डाएट, जसं GFD. सो गव्हाचं अन्न तुम्ही घेऊ नका, तुमचा डायरिया होऊ शकतो. मग लॅक्टोज इंटॉलरन्स पण सेम आहे का? सो वन मोर पॉइंट आय वॉन्ट टू ऍड की याच्यामुळेच नाही का आता दिस इयर वी आर सेलिब्रेटिंग मिलेट इयर. ओके. सो मिलेट खाल्ल्यापासून, कारण त्याच्यामध्ये ग्लुटेन नसते, त्याच्यामुळे सिलियाक आजार जो असतो तो होत नाही. पण एक मिथ असं आहे की बऱ्याच लोकांना वाटते की त्यांना सिलियाकचा आजार आहे आणि ते गव्हाला खाणं टाळतात. सो त्याच्यामध्ये तथ्य नाही. सो त्याच्या जोपर्यंत आपण तपासणी करून डायग्नोसिस कन्फर्म होत नाही तोपर्यंत अननेसेसरी सिलियाक आणि ग्लुटेन फ्री डाएट म्हणून लेबल करणं चुकीचं आहे. कारण त्याच्यामध्ये खूप मोठी बिझनेस इन्व्हॉल्ड आहे, त्याच्यामुळे त्याचं खूप मार्केटिंग आणि याचं कमर्शियलायझेशन त्याच्यामध्ये खूप इन्व्हॉल्ड आहे. सो त्याच्यामध्ये जोपर्यंत आपण प्रॉपर खात्रीलायक तपासण्या करून घेत नाही तोपर्यंत लेबल करणं चुकीचं. आणि लॅक्टोज इंटॉलरन्स मध्ये पण असंच होतो का? येस. लॅक्टोज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे लॅक्टोज इंटॉलरन्स. लॅक्टोज मध्ये आपण असं म्हणूया की प्रायमरी लॅक्टोज इंटॉलरन्स आणि सेकंडरी लॅक्टोज इंटॉलरन्स. प्रायमरी म्हणजे ज्याच्यामध्ये लॅक्टेजची डेफिशियन्सी असते प्रायमरी, त्याच्यामध्ये दुधाचं जे आहे विघटन होत नाही, आणि ते दूध जे असते तसंच आपल्या आतड्यातल्या बॅक्टेरियाजला, कोलॉनिक बॅक्टेरियाजला मिळते डिग्रेड करायला, आणि त्याच्यापासून ते डिग्रेड करून असे पदार्थ तयार करतात की त्याच्यामुळे जुलाब होतात. ओके. सो प्रायमरी ज्याच्यामध्ये जेनेटिकली म्हणजे पैदाशी दूध घेतलं की लूज मोशन. आणि सेकंडरी मध्ये बऱ्याच वेळा, सेकंडरी लॅक्टेज म्हणजे बऱ्याच वेळा इतर जुलाबांमध्ये काही वेळा पुरता लॅक्टेज एन्झाईमची डेफिशियन्सी तयार होते. आतड्याची लाइनिंग मध्ये लॅक्टेजची डेफिशियन्सी तयार झाली की ते सेकंडरी लॅक्टोज इंटॉलरन्स असते. म्हणून जनरली जुलाब झालेल्या पेशंटमध्ये आपण दूध घेण्यासाठी टाळण्यासाठी सांगतो. आणि कॉलराचा डायरिया कसा असतो? सो कॉलरा एक मोठा विषय आहे, आणि खरंच ज्याला म्हणू शकतो की गंभीर विषय जो आहे तो कॉलरा आहे. कॉलराचा मजेशीर गोष्ट म्हणजे की याचे इतके एपिडेमिक होऊन गेलेत, आणि नवीन कॉलरा हा जसं फ्लू सारखा
नवीन बॅक्टेरिया आहे हा. की स्वतःला चेंज करून येतो. रूपांतरित करून घेतो, सरड्यासारखा. भेस बदल करतो. सो त्याच्यामध्ये आत्ताचं जे आहे आपण म्हणू शकतो की लेटेस्ट इपिडेमिक जे आहे, पॅन्डेमिक म्हणूया आपण, ते आहे 7वं पॅन्डेमिक, 7th पॅन्डेमिक आहे, इपिडेमिक पॅन्डेमिक वॉट एव्हर. सो जे आहे ते एल्टोर नावाचं, म्हणजे त्या विब्रिओ कॉलरेच्या त्या जातकुळीतलं एल्टोर नावाचं घराणं जे आहे त्याच्यापासून झालेला हा आजार आहे. नेमकं कॅरेक्टर कसं असतं? एखाद्या डायरियाचं कॉलेरा रिलेटेड असेल तर नेमकं कशावरून तुम्हाला असं सस्पेक्ट करता? येस. सो कॉलरामध्ये टिपिकली जे असते की जी फ्रिक्वेन्सी, वारंवारता जी असते जुलाबाची ती अतिशय जास्त असते. आणि एक आमच्या वैद्यकीय भाषेत आम्ही त्याला म्हणतो की राईस वॉटर डायरिया म्हणतो, की जी संडास जी होते तिचा ती भाताच्या जे पेज असते त्याच्यासारखी वाटते, एकदम पूर्ण पांढऱ्या रंगाची. त्यामुळे जे आपण खातो जसंच्या तसं पाणी स्वरूपात बाहेर पडते. सो त्याच्यामुळे विब्रिओ कॉलरा म्हणजे कॉलरा डायरिया जो आहे हा फार इम्पॉर्टंट आहे. आणि याचं काय की हा समुद्रातून इतक्या वेगाने पसरतो की जो 7वा आउटब्रेक जो झालेला आहे तो 1991 मध्ये झालेला आहे इंडोनेशिया देशामध्ये. आणि तो आता म्हणजे इंडोनेशिया मार्गे, बांगलादेश मार्गे भारतामध्ये आला. आणि अजूनही त्याचे छोटे 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 आउटब्रेक्स होत असतात. ओके. आता हे झालं नॅचरल मेड डायरिया झाले. आता ह्युमन मेड डायरिया, अँटीबायोटिक असोसिएटेड डायरिया म्हणतो, त्याच्याबद्दल काही सांगा. येस, बरोबर आहे. आजकाल खूपच महत्वाचा विषय, कारण आजकाल म्हणजे काहीही बॉडीमध्ये काहीही झालं तरी अँटीबायोटिक डिफिशियन्सी सारखं स्वतः तरी खातात, नाही तर फार्मसीला जाऊन घेऊन टाकतात. त्याच्यामुळे पण डायरिया होतो. त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? येस, कारण की ब्लँकेट ट्रीटमेंट जी आहे अँटीबायोटिकची, की कुठल्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं अँटीबायोटिक देऊन टाकायचं, त्याच्यामुळे सुद्धा अँटीबायोटिक असोसिएटेड डायरिया होतात. आणि त्याच्यामध्ये अँटीबायोटिक जे कारणीभूत असते कॉमनली जे असते ते अमॉक्सिलिन एक खूपच नोटोरियस आहे. आणि विशेष करून अँटीबायोटिक असोसिएटेड डायरियामध्ये काय असते की आपल्या ज्या, कारण आतड्यामध्ये जे असते ते एक ज्याला म्हणतो कमेन्सल्स बॅक्टेरियाज असतात, आणि त्याचं प्रपोर्शन बदललं की जे एरवी चुपचाप बसलेले बॅक्टेरियाज असतात ते सुद्धा ऍक्टिव्हेट होतात आणि त्याच्यामुळे जुलाब होतो. आणि कॉमनली जसं अमॉक्सिलिन, क्युनोलोन्स जे आहे, सिप्रोफ्लोक्झासिन, हे खूपच कॉमनली असोसिएटेड आहे, क्लिंडामायसिन. आणि याच्यामध्ये ज्यामध्ये बऱ्याच वेळा अँटीबायोटिकमुळे बऱ्याच वेळा एक क्लॉस्ट्रिडियम डिफिसिल नावाचा एक जंतू असतो, त्याला फार संधी मिळते, तर त्याला फोफवण्याची संधी मिळते आणि त्याच्यामुळे सुद्धा डायरिया होतो. ओके. म्हणजे अँटीबायोटिक डायरिया जर होत असेल तर बेटर आहे की गरज असेल तरच अँटीबायोटिक घ्या, आणि घ्यायची गरज असेल तरी ती प्रिस्क्राईब क्वालिफाईड पर्सन कडून दिल्यानंतरच घ्या. अनेसेसरी उगाच बॉडीमध्ये अँटीबायोटिक टोचणं हा योग्य प्रकार नाही. त्यामुळे पण डायरिया आणि दुसरे आजार होऊ शकतात. अगदी बरोबर. डायरिया इतकं कॉमन आहे, लूज मोशन इतकं कॉमन आहे, बरेच लोकांना किंवा बरेच घरामध्ये कॉमनली बघण्यात येतं. पण आता प्रत्येक डायरिया झाल्यानंतर डॉक्टरांना भेटावं असं काही कंपल्शन आहे का? आणि जर करता नाही जर म्हणत असेल तर कोणत्या सिम्पटम सोबत डॉक्टरांना भेटलं पाहिजे, किंवा कोणत्या सिम्पटम सोबत उगा घरामध्ये टाइमपास करून हे नाही बोलले, अलार्म सिम्पटम कोणते आहेत त्याच्याबद्दल सांगू शकता का? सो फार महत्वाचा विषय आहे की डायरिया जो असतो त्याच्यामध्ये एक तर तीव्रता महत्वाची आहे, की सौम्य प्रकारचा जर असेल तर आपण घरच्या घरी त्याचा इलाज करू शकतो. कारण बहुतेक वेळेस, जसं आपण पहिले सांगितलेलं आहे की बहुतेक वेळेस विषाणूजन्य असतो, आणि विषाणूजन्य डायरियांना बहुतेक वेळेस कुठलाच ट्रीटमेंटची, उपचाराची गरज नसते, कारण त्यांचं असते ते ऑटोमॅटिक सेल्फ रिझॉल्व्हिंग असतात, ऑटोमॅटिक त्यांची ते ठीक होऊन जातात. बॉडीमध्ये तेवढी क्षमता असते त्या विषाणूजन्य डायरियापासून, जुलाबापासून स्वतःला ठीक करून घेईल. पण जर का डायरिया जर का तीव्र असेल, सिव्हिअर असेल, तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला जवळच्या डॉक्टरांना पहिले तर ओपीडी बेसिसवर दाखवायला पाहिजे, आणि त्याच्यानंतर जर का गरज पडल्यानंतर आपल्याला हॉस्पिटलमध्ये दाखल पण व्हावं लागू शकते. सो अलार्म सिम्पटम जर का विचारलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकतर डायरियाची फ्रिक्वेन्सीवर डिपेंड करते की किती आहे. डायरियामुळे होते काय की जनरली शरीरातलं सगळं पाणी जे असते ते जुलाबामधून लॉस होते, पाण्यासोबत इलेक्ट्रोलाइट पण. येस, आणि पाण्यासोबत इलेक्ट्रोलाइट पण. आणि त्यामुळे काय होते की सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम होतो की किडनीला मिळणारा जे रक्तपुरवठा जो असतो तो कमी होऊन जातो. ओके. आणि इलेक्ट्रोलाइटच्या डिस्टर्बन्समुळे, इम्बॅलन्समुळे बऱ्याच वेळा सोडियमची कमी होणे, पोटॅशियमची कमी होणे, म्हणजे शरीरामधलं मिठाचं प्रमाण कमी होते, आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा आतल्या जे महत्वाचे अवयव असतात त्यांना त्यांच्या
त्यांच्यामध्ये त्यांच्या कार्यांमध्ये अडथळा तयार जसे की होतो, heart हृदय block आणि मेंदू. सो त्याच्यामुळे त्या कंडिशन जर का असं होत असेल तर आपल्याला जरूर डॉक्टरला दाखवायला पाहिजे आणि त्यांच्या सल्ल्यानुसार जर का गरज पडल्यास ऍडमिट सुद्धा करायला फ्रिक्वेन्सी म्हणताय, किती फ्रिक्वेन्सी? सो जनरली काय असते की फ्रिक्वेन्सीपेक्षा की किती लॉस होतंय त्याच्यावर आपण डिसाईड करू शकतो. आणि व्हॉल्यूमवर याला जर का आपण उलट्या पद्धतीने जर का विचार केला तर समजून घ्या, जनरली साधारणतः 1.5 ते 2 लिटर लघवी प्रत्येक व्यक्तीला होत असते. जर आपण घरच्या घरी ऍडिक्वेट रिहायड्रेशन करू शकलो, जेवढ्या प्रमाणात लॉस होत आहे तेवढ्या प्रमाणात जर का आपण पाणी घेऊ शकलो आणि बॉडीला स्वतःला हायड्रेट करू शकलो आणि युरिन आउटपुट ज्याला आपण लघवी म्हणू ते जर का व्यवस्थित होत असेल तर आपण त्याचा घरी सुद्धा उपचार करू शकतो. पण जर का लघवीचं प्रमाण कमी झालं असं वाटत असेल तर मग तातडीने रुग्णालयात लघवीचं प्रमाण कमी झालं किंवा लघवीची कलर सुद्धा डार्क झालं म्हणजे तुम्ही डिहायड्रेशन आहे. ते एक म्हणजे ज्याला आपण म्हणतो की इनडायरेक्ट इंडिकेटर आहे की लघवी जर का गडद होत असेल तर त्याचा अर्थ लघवीमध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे आणि तुमच्या शरीरामध्ये पाण्याची कमी तयार होते. आणि ब्लड पण असेल तर डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. ऍब्सोल्युटली. ब्लड पण असेल तर दाखवायला पाहिजे. डायरियाचं ड्युरेशन जर का 2 दिवसांपेक्षा जनरली जास्त जर का असेल तर सुद्धा डॉक्टरांना दाखवायला पाहिजे आणि व्यवस्थित उपचार करून घ्यायला. अतिशय वीकनेस आहे, खूपच थकावटपणा झालं म्हणजे पण तोच एक साइन ऑफ डिहायड्रेशन आहे. येस, साइन ऑफ डिहायड्रेशन मध्ये जनरली काय असते की ब्लड प्रेशर आणि किडनी आउटपुट या 2 इम्पॉर्टंट गोष्टी असतात. किडनी आउटपुट आपण ऑब्व्हियसली बघू शकतो आणि ब्लड प्रेशर जर का मोजता आलं तर फार उत्तम. जर मोजता नसेल येत तर साध्या ज्याला आपण म्हणतो की घेरी येणे, उठल्यावर लगेच घेरी येणे, पोस्चरल ड्रॉप होणे, असं जर का चक्कर येऊन पडत आहे चक्कर येणे तर त्या कंडिशन मध्ये त्या व्यक्तीचा ब्लड प्रेशर रक्तदाब जो असेल तो कमी झालेला आहे त्याचे सूचक आहे आणि अशा वेळेस अशा पेशंटला डॉक्टरांकडे घेऊन जायला पाहिजे. म्हणजे तू समराईज, जर का एखाद्या पर्सनला डायरिया आहे 2 दिवसापेक्षा जास्त आहे, डायरिया खूप वेळ ट्रिप मोशनला जावं लागतंय, तुम्हाला चक्कर येत आहे, उठल्यानंतर बसल्यानंतर चक्कर येत आहे किंवा तुमची लघवीचं प्रमाण कमी झालेलं आहे, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकदम डार्क कलर युरिन होत आहे किंवा त्याच्यासोबत तुम्हाला वीकनेस खूप जास्त वाटत असेल किंवा मोशन मध्ये ब्लड दिसत असेल, अशा ज्या गोष्टी असतात उगाच्या उगा घरी ट्रीटमेंट करून आजार वाढवण्यापेक्षा डॉक्टरांना, क्वालिफाईड पर्सनला, गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्टला किंवा कोणी क्वालिफाईड पर्सनला दाखवणं गरजेचं असं म्हणता येईल का? येस, ऍब्सोल्युटली. त्याच्यामध्ये अजून जर का ऍड करायचं तर एस्पेशली जे हाय रिस्क इंडिव्हिज्युअल आहेत, म्हणजे जे वृद्ध आहेत किंवा लहान बाळ आहेत, अशा व्यक्तींना ज्यांच्यामध्ये जे आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित सांगू शकत नाही, अशा लोकांना सुद्धा आपण डॉक्टरांना दाखवून वेळीच त्याचं निदान आणि त्याचं ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. आता बहुतांश डायरिया घरच्या घरी ट्रीटमेंट करायला पाहिजे म्हणून सांगितलंय. ऍज अ गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट म्हणून स्पेशलिस्ट आहे, तुमच्या ओपीडी मध्ये जर करता हा जो काही रेड फ्लॅग साईन सांगितलं असे जर डायरिया आले तर त्यांच्यामध्ये तुम्ही काय काय टेस्ट करता? येस, सो आपल्याला महत्वाचं जसं आपण जे विचार केला की डायरियामध्ये निदान करणं फार आवश्यक आहे. सगळ्यात पहिले समजून घेणं आवश्यक आहे की हा इन्फेक्टिव्ह वाटतोय का नॉन इन्फेक्टिव्ह वाटतोय, संसर्गजन्य आहे का असंसर्गजन्य आहे. सो पहिल्या मी त्यांची एक सखोल हिस्ट्री माहिती विचारतो. जनरली बऱ्याच वेळा जसं म्हटलं मी, जसं आपण सिंगल सोर्स आउटब्रेक की घरातल्या इतर व्यक्तींना आहे का, ते सूचक असते की कदाचित हा इन्फेक्टिव्ह असू शकतो. सो हिस्ट्री आणि सगळी माहिती घेतल्यानंतर आम्ही त्यांचे सुरुवातीला जनरल चेकअप करतो, ज्याच्यामध्ये ब्लड प्रेशर, हार्ट रेट बघतो. जसं म्हटलं मी तुम्हाला की आपला जसं बीपी होते, बऱ्याच लोकांना हार्ट रेट वाढतो, बीपी कमी होणे आणि हार्ट रेट वाढणे हे पण एक डिहायड्रेशनचं सूचक असते. तर आम्ही त्यांचे जनरल बेसिक चेकअप करतो आणि त्यानंतर मग त्यांच्या आम्ही रक्ताच्या चाचण्या आणि संडासच्या चाचण्या एवढ्या आम्ही करतो. त्याच्यामध्ये स्टूल एक्झामिनेशन आणि ब्लड इन्व्हेस्टिगेशन. ब्लड मध्ये रुटीन ब्लड इन्व्हेस्टिगेशन, ज्याच्यामध्ये इन्फेक्शियस कंपोनेंट वगैरे आहे का, किडनीला काही डॅमेज झालं का, येस, आणि इतर अवयवांना काही आहे का इजा, हिमोग्लोबिन कमी झालंय का, किंवा हिमो कॉन्सन्ट्रेशन मध्ये हिमोग्लोबिन जास्त तर वाटत नाहीये, पीसीव्ही आम्ही त्याच्यात बघत असतो. सो अशा पद्धतीने आम्ही बेसिक इव्हॅल्युएशन त्याचं करतो. आणि स्टूल एक्झामिनेशन मध्ये बऱ्याच वेळा कॉमनचे जे बॅक्टेरियाज आणि कॉमनचे जे ऑर्गॅनिझम्स असतात, जनरली एमिबा असेल किंवा कुठले पण जे कॉमन आहे, इव्हन समटाइम्स इव्हन जे आपले जंत ज्याला म्हणतो त्याच्यामुळे सुद्धा कधी कधी डायरिया होऊ शकतो. तर ते असेल तर त्यांचे ओव्हा सिस्ट पण दिसून, नेमकं रूट कॉज काय हे आपण बघण्याचा प्रयत्न. येस. आणि बऱ्याच वेळा ट्रीटमेंटमध्ये इन्व्हेस्टिगेशन आम्ही हे सगळं केल्यानंतर मग आम्ही ट्रीटमेंट डिसाईड करतो की कुठली द्यायची त्यांना. डायरिया मेनली क्रोनिक डायरियामध्ये
कोलोनोस्कोपी करायला पाहिजे असं म्हणतात, त्याच्याबद्दल तुमचं मत काय? अगदी बरोबर आहे. जेव्हा जुलाब अतिसार 4 हप्त्यांपेक्षा जुना होतो त्यावेळेला आम्ही पूर्ण तपासण्या करत असतो त्या पेशंटची. त्याच्यामध्ये एंडोस्कोपी आणि कोलोनोस्कोपी दोन्ही करतो आम्ही. ओके. सो एंडोस्कोपी म्हणजे तोंडावाटे दुर्बीण टाकून पोटाची, आतड्याची आणि अन्ननलिकेची तपासणी, आणि कोलोनोस्कोपी म्हणजे संडास वाटे दुर्बीण टाकून, ज्यामध्ये दुर्बीण टाकण्याच्या एक दिवस अगोदर आम्ही काही मेडिसिन देऊन पोट अजून क्लीन करून घेतो आणि त्याच्यानंतर संडास वाटे दुर्बीण टाकून तपासणी करतो. सो डेफिनेटली ही इंटेन्शन काय असतो? बऱ्याच वेळा काय असते की त्याची कारण आपल्याला कळण्यासाठी, जसं आपण एक विचार केला होता की एल्डरली पेशंट्समध्ये विशेष करून बऱ्याच वेळा कधी कधी आतड्यातल्या गाठी सुद्धा जुलाबासारख्या प्रेझेंट करतात, की असं वाटतं की जुलाब आहेत आणि कारण त्याचा आतड्यातल्या गाठी असतात. विशेष करून वृद्ध लोकांमध्ये ते कॉमनली असते. तरुण लोकांमध्ये, यंग पीपलमध्ये बऱ्याच वेळा, जसं आपण मागे डिस्कशन जे केलेलं आहे, इन्फ्लेमेटरी बाउल डिसीज, ते सुद्धा एक कारण असते. सो भरपूर कारणं असतात जे कोलोनोस्कोपी शिवाय त्याचं निदान होऊ शकत नाही. कोलोनोस्कोपी बायोप्सी केलं तर त्याच्यामध्ये कळून आलं तर एकदम रूट कॉजला जाऊन आपण ट्रीटमेंट करू शकतो. बिलकुल. ओके. म्हणजे हे नेमकं क्रोनिक डायरियामध्ये इंडिकेटेड आहे, ऍक्यूटमध्ये जनरली करत नाही. आता जर का डायरिया समजलेला आहे तर एखाद्या माणसाला डायरिया आहे आणि त्यांना घरी आज लूज मोशनचा प्रॉब्लेम चालू झालेला आहे, तर घरच्या घरी काय ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे सोप्या भाषेमध्ये सांगितलं तर त्यांनी त्याचं केअर करतात. येस, ऍब्सोल्युटली फार इम्पॉर्टंट आहे. कारण बऱ्याच वेळा काय असते की एक मिथ असते की पहिले तर म्हणजे 2 प्रकारचे लोक असतात की ज्यांचं एक तर रिलक्टन्स असते डॉक्टरला दाखवण्याचं, किंवा काही लोकांचं असते की ते गरज असते, म्हणजे काही लोक एकदम तातडीनं धाव घेतात. पहिला एपिसोड झाले की दुसऱ्या एपिसोडच्या अगोदर घरी घेऊन इथं डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये. येस. सो त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा डायरिया कधी कधी म्हणजे शॉर्ट लास्टिंग डायरियाज पण असतात. सो त्याच्यामध्ये घाबरण्याची आवश्यकता नसते. इव्हन नुसतं रिहायड्रेशन सुद्धा पुरेसं असते. रिहायड्रेशन म्हणजे नेमकं काय? रिहायड्रेशन म्हणजे पाण्यात जे शरीरातलं पाण्याचं प्रमाण जे असते ते कमी झालेलं असतं, तर त्याला आपण परत पाण्यात शरीरातली पाण्याची पातळी वाढवणे, सोप्या भाषेत. म्हणजे जितकं बाहेर जातं तितकं वरतून पाणी घेणं कंपल्शन आहे. येस. सो जनरली एका स्टूल्स मध्ये असं ढोबळ मानाने पकडलं जाते की 200 ते 300 ml वॉटर लॉस होत आहे. सो जेवढा लॉस असतो अधिक 1000 ml जनरली आम्ही रेकमेंड करतो की त्या लोकांना तेवढा लॉस प्लस 1000, जर का उन्हाळा असेल तर, आणि इतर वेळेस 500 ml प्लस 1500 ml एवढं इंटेक त्यांचं असलं पाहिजे. ओके. सो दॅट जे लॉसेस असतात ते भरून घेतात. सो हे झालं पाण्याचं रिप्लेनिशमेंट झालं, पण इलेक्ट्रोलाइटचं रिप्लेनिशमेंट सुद्धा आवश्यक असते. ओके. सो त्याच्यामध्ये सगळ्यात कॉमनली जे मिळणारं, मार्केटमध्ये मिळणारं ORS फॉर्म्युलेशन जे असते ते घेऊ शकतो आपण घरच्या घरी. ORS मध्ये दोन्ही मिळतात, एक तर पावडर फॉर्म मध्ये मिळते किंवा लिक्विड फॉर्म मध्ये पण मिळते. दोन्ही जवळपास सारखे आहेत. महत्वाची गोष्ट, मार्केटमध्ये असेही काही प्रिपरेशनचे जे खरे ORS नाही आहेत. ओके. कारण ORSचा एक फिक्स्ड फॉर्म्युला दिलेला आहे जागतिक आरोग्य संघटनेने. सो तो फॉर्म्युला जो असतो तो एक रिकमेंडेड स्टँडर्डाइज फॉर्म्युला आहे. त्या WHO ORS घ्यायला पाहिजे बेसिकली. ओके. आता जर का एखादा पॉकेट ORS, कारण पूर्ण डायरियामध्ये सगळ्यात महत्वाचा ट्रीटमेंट पार्ट आहे ORS. ORS बद्दल थोडंसं जास्त इन्फॉर्मेशन दिलं तर ट्रीटमेंट बद्दल त्यांना कळेल. जर एखादं पॉकेट ORS आणलं तर किती ml मध्ये आपल्याला मिक्स करून द्यायला? सो 2 टाईपचे पॉकेट्स मिळतात, 2 टाईपचे सॅशे मिळतात. त्याच्यामध्ये लिहिलेलं असते, एक असते जनरली 200 ml म्हणजे 1 ग्लास वॉटरसाठी असते, आणि काही पॉकेट्स असतात 1 सबंध लिटर मध्ये ते मिसळायला लागतात. ओके. सो ते त्यासोबत मिसळून घेऊ शकतो. असं करणं चुकीचं आहे. 100 ml मध्ये तुम्ही एक अर्ध पॉकेट किंवा 1 लिटर मध्ये अर्ध पॉकेट टाकतो आणि पितो, पण तुमच्या बॉडीला ते ऍक्च्युअल मध्ये हे होत नाही, बेनिफिट होत नाही. त्याची स्पेसिफिक एका ग्लासमध्ये 1 पॉकेट किंवा 1 लिटर पाण्यामध्ये 1 पॉकेट, हे प्रॉपर जे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहे ते इन्स्ट्रक्शन केलं तरच तो जो काही तयार केलेला ORS आहे तुमच्या शरीरासाठी फायदेशीर. बिकॉज त्याचं प्रमाण मेंटेन झालं पाहिजे. पाण्याचं आणि इलेक्ट्रोलाइटचं गुणोत्तर जे असते, प्रपोर्शन जे असते ते मेंटेन झालं पाहिजे. तर करता असं जर कॉन्सन्ट्रेटेड पण नको, अति डायल्यूट पण नको. मग तसं जर करता नसलं असतं तर प्रत्येकाला आपण सांगितलं असतं घरी जाऊन पाण्यामध्ये तुम्ही मीठ आणि साखर टाका, पिया. त्याला प्रमाण होणार नाही, म्हणूनच आपण ORS. येस, ऍब्सोल्युटली. पण जिथे ज्या दुर्गम भागात जर का ORS उपलब्ध नसेल तर हा प्रकार सुद्धा करता येऊ शकतो. जिथे ORS उपलब्ध हे बेटर. येस, ज्याच्यामध्ये मीठ, लिंबू आणि साखर आणि पाणी
Okay. एवढं घेऊन सुद्धा घरच्या घरी ORS बनवता येऊ शकते. म्हणजे तिथं कार्बोहायड्रेट आपल्या Yes. एक एनर्जी सोर्स Yes. पण जायला पाहिजे सेलला, ग्लुकोजच्या प्रमाणात. आणि वॉटर पण जायला पाहिजे, Yes. इलेक्ट्रोलाइट पण जायला पाहिजे, Yes. जेणेकरून शरीरातली Yes. वॉटर आणि इलेक्ट्रोलाइट मात्रा मेंटेन राहायला पाहिजे Agree. जोपर्यंत लूज मोशन होते, जेणेकरून रिकव्हरी सुद्धा चांगली होईल आणि तुमचा आउटकम सुद्धा चांगला होईल. नक्कीच. आता ORS पाणी हा तर महत्वाचा घटक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त घरी काय करायला पाहिजे एखाद्या डायरियाच्या पेशंटने? सो सगळ्यात महत्वाचं असतं की डायरिया जर का कोणाला झाला तर जनरली लोकांचं असते की फूड बंद करतात, जेवण बंद करतात, तर ते सगळ्यात चुकीचं आहे. ओके. त्या व्यक्तीने प्रमाणात जेवण घ्यायलाच पाहिजे. ब्लँड डाएट घ्या म्हणून. हा, आणि जनरली साधं ऍज यू सेड ब्लँड डाएट सुद्धा म्हणजे साधं डाएट ज्याला आपण म्हणतो की कमी मसालेयुक्त आहार घेतला पाहिजे. घरचं जेवण जे असते ते कधी पण चांगलं असते, बेटर असते. दही भात, डाळ भात, येस, दही भात, साधी रोटी. येस, सगळ्यात महत्वाचं दही भात, कारण दह्यामध्ये सगळ्यांनाच माहिती प्रोबायोटिकचं प्रमाण असते. सो लॅक्टोबॅसिलसचं प्रमाण असल्यामुळे दही आणि भात हा सगळ्यात चांगला आहार मानला जातो. हायड्रेशन महत्वाचं आहे आणि फूड इंटेक सुद्धा महत्वाचं आहे. ओके. आणि थोडंसं रेस्ट पण घेणं गरजेचं आहे, कारण बॉडीमध्ये इतकं सगळं स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंट चालू आहे आणि डायरिया होते, त्याच्यामध्ये तुम्ही जर का कामं सगळे स्वतःवरती ठेवलं तरी गोंधळ होतो. येस, ऍब्सोल्युटली. रेस्ट हा कुठल्याही इन्फेक्शनची ट्रीटमेंटचा एक पार्ट आहे, कारण बॉडीमध्ये ऑलरेडी बॉडी इज फायटिंग विथ द इन्फेक्शन. सो बॉडीला रेस्ट देणं, थोडं सपोर्ट केलं तर बॉडी लवकर रिकव्हर होईल. आता डायरियामध्ये वॉटर झालं, ORS झालं, साधं खाणं झालं, रेस्ट झालं, आणखीन एक महत्वाचा भाग आहे गोळ्या औषध. तर गोळ्या औषध काय घेणं गरजेचं आहे? आणि आजकालचा खूप मोठा फॅड असतो की लूज मोशन पहिला एपिसोड झाला की पिवळी बारीक गोळी म्हणून लोमोटिल वगैरे जाऊन फार्मसीमध्ये तरी घेतात, नाही तर घरात ठेवून देतात. लूज मोशन झालं की गोळी बंद करणं, ह्याच्याबद्दल तुमचं मत काय? येस, ऍब्सोल्युटली. सो महत्वाचा विषय आहे की अप्रोप्रिएट मेडिसिन्स घेणं फार आवश्यक आहे. सो डॉक्टर्सनी बघितल्यानंतर डॉक्टर्स डिसाईड करतात की कुठल्या प्रकारचं अँटीबायोटिक्सची आवश्यकता आहे आणि त्याप्रमाणे मेडिसिन्स देतात. महत्वाचा भाग आहे की लोमोटिल फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कारण लोमोटिल बऱ्याच लोकांना खूपच आवडते आणि लोक ताबडतोब घेतात, पण ती चुकीची पद्धत आहे. कारण इन्फेक्टिव्ह डायरियामध्ये ज्याला आम्ही म्हणतो एक टॉक्सिक मेगाकोलन नावाचा एक प्रकार होण्याची एक रिस्क असते. जनरली काय असते की जुलाब झाल्यानंतर बरेचसे बॅक्टेरिया जे असतात ते त्यांचे जे टॉक्झिन्स असतात, विष जे असतात ते पोटामध्ये सोडतात आणि बॉडीचा रिस्पॉन्स असतो की ते टॉक्झिन बाहेर फेकण्यासाठी बॉडी मुवमेंट वाढवून ते टॉक्झिन्सला बाहेर फेकते आणि जुलाब पाणी पण टाकतं आणि मुवमेंट वाढून सगळं घाण बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू असतो. सो जर का इन्फेक्शन ट्रीट नाही झालं आणि जर का तुम्ही मोशन म्हणजे मोमेंट थांबवली बॉवल मोमेंटची, तर ते टॉक्झिन्स तिथल्या तिथे ऍक्ट करतात आणि आतड्यांमध्ये अजून गंभीर प्रकारचे आजार करू शकतात, ज्याला मी टॉक्सिक मेगाकोलन म्हणतात, ज्याला बऱ्याच वेळा सर्जरी करून मॅनेज करायला लागते. सो लोमोटिल पहिल्या क्षणात घेणं अतिशय चुकीचं आहे आणि विदाऊट कन्सल्टेशन घेणं अतिशय चुकीचं आहे. इव्हन जर का तुम्ही अर्ली फेज ऑफ डायरियामध्ये लोमोटिलचं बॉम्बार्डमेंट करून 2-3 घेऊन लूज मोशन थांबतं, पण तो डिसीज आतच राहून तुमची रिकव्हरी फेज खूप लांब होते. काही काही पेशंटमध्ये पहिले 2-3 लोमोटिल घेतल्यामुळे तुम्हाला ऍटलिस्ट 2 दिवसाचा डायरियाचं ट्रीटमेंट होऊन बरं होणारा आजार 2-2, 3-3 आठवडे त्याच्यामध्ये गट डिस्टर्बन्स मध्ये काढावा लागतो. ओके. आणखीन दुसरं काही मेडिकल ट्रीटमेंट तुम्ही करता का डायरियामध्ये? ऍडमिशन वगैरे कधी करता डायरियामध्ये? सो डायरियामध्ये जे आपण पहिले डिस्कस केलेलं आहे की जुलाब अतिशय जास्त झाल्यानंतर जर का बॉडीमध्ये डिहायड्रेशन जास्त झालेलं असेल, लघवीचं प्रमाण कमी झालेलं असेल, किडन्यांचं बऱ्याच वेळा असं होते क्रिएटिनिन सुद्धा वाढते, किडनी फंक्शन या लेवलला खालावते की शरीरामध्ये ऍसिड तयार व्हायला लागते. कधी कधी अतिशय रेअरली कधी कधी ज्याला मी म्हणतो हिमोडायलिसिसची पण आवश्यकता पडते. इलेक्ट्रोलाइट्सचं इम्बॅलन्स खूप प्रमाणात झालं, सोडियमचं प्रमाण अति कमी किंवा अति जास्त झालं, पोटॅशियमचं प्रमाण अति कमी किंवा अति जास्त झालं, त्या कंडिशन्समध्ये ऍडमिशनची गरज असू शकते. बऱ्याच वेळा बीपी फार प्रमाणात कमी झालेलं असेल त्यावेळेस आवश्यकता पडू शकते. आणि क्रोनिक डायरियामध्ये डेफिनेटली रिक्वायर्ड असते, कारण भरपूर तपासण्या करायच्या असतात, भरपूर इंजेक्टेबल मेडिसिन द्यायचे असतात, त्यावेळेस ऍडमिशनची गरज. इव्हन ओरल इंटेक चांगला घेत नाही, हायड्रेशन होत नाही, त्यावेळेला ऍडमिशन करून आयव्ही फ्लुइड. ऍब्सोल्युटली. बऱ्याच वेळा जुलाब ज्या लोकांना होतं त्यांना कॉमनली व्हॉमिटिंग होते, वांती आणि उलटीचा प्रकार असतो. त्यावेळेस सुद्धा जेव्हा ओरल मेडिसिन तुम्ही देऊ शकत नाही तेव्हा इंजेक्टेबल मेडिसिन शिवाय पर्याय उरत नाही, त्यावेळेला. आता डायरिया झालं तर काय ट्रीटमेंट करायचं काय हे सगळं कळालं. मुळात डायरिया होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे त्याच्याबद्दल सांगू शकाल? येस, डायरिया न व्हावं म्हणून आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये
सगळ्यात महत्वाचं आहे की हायजीन. त्याच्यामध्ये सुद्धा महत्वाचं आहे की हँड हायजीन. ओके. कारण की जसं लिस्टर्सनी डॉक्टर लिस्टरने आपल्याला माहिती त्याचे हे महत्व पटवून दिलं हँड हायजीनचं. सो त्यांनी लक्षात आलं की जेव्हा ऑपरेटिव्ह मध्ये जंतू संसर्ग कमी होतो हँड हायजीनमुळे, सो हे अप्लिकेबल इथे सुद्धा आहे. हँड हायजीन आपण महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये सोपनी पण करता येऊ शकते किंवा अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझरनी पण करता येऊ शकते. सोप हायजीन सुद्धा हात धुण्याची सुद्धा प्रक्रिया असते. विशिष्ट पद्धतीने हात धुतल्या गेले पाहिजे की जेणेकरून हात संपूर्ण स्वच्छ झाले पाहिजे, ज्याच्यामध्ये 20 सेकंड्स हे रिकमेंडेड टाइम असतो. हात धुण्यासाठी मिनिमम 20 मिनिटं द्यायला पाहिजे, जेणेकरून निर्जंतुकीकरण होईल. सुद्धा शास्त्र आहे. ओके. सो त्याच्याप्रमाणे आपण हात धुतले पाहिजे. त्याचे 5 स्टेप्स असतात. कोणते कोणते असतात सर? सो हातचे जे म्हणजे हाताचे प्रत्येक भाग जो असतो त्याचे यू कॅन म्हणजे कोणी पण व्हिडिओ भेटू शकतात 5 स्टेप्स ऑफ हँड हायजीन. सो त्याच्यामध्ये ते 5 पद्धतीने प्रत्येक कशा पद्धतीने धुवायचे असतात. प्रत्येक बोट किंवा प्रत्येक हाताचा सपाट भाग कशा पद्धतीने धुवावा, पूर्ण हात क्लीन झाला पाहिजे. येस, ऍब्सोल्युटली, ते महत्वाचं आहे. सो त्याच्यामध्ये प्रिव्हेन्शन होऊ शकते. दुसरी गोष्ट, होण्यासाठी एक्वायर डायरिया होऊ नये म्हणून पाण्याचा सगळ्यात महत्वाचा विषय आहे की पाणी हे पोटेबल शुद्ध पाणी पिलं पाहिजे. ड्रिंकिंग वॉटर जे आहे ते तर जर का शुद्ध करण्यासाठी जर का RO किंवा फिल्टरचा वापर करता येत असेल तर उत्तम आहे. इव्हन ते जर का शक्य नसेल तर उकळून जरी घेतलं तरी चालू शकते, विशेष करून साथीच्या पिरियडमध्ये, साथीच्या मौसम मध्ये. आता पुढे जाऊन आता पावसाळा चालू होणार आहे, तिथं साथ चालू यात्रेच्या ठिकाणी बऱ्याच वेळा. सो इव्हन सिम्पल बॉइलिंग कॅन किल मेजॉरिटी ऑफ दी इन्फेक्शन. म्हणजे उकळलेलं पाणी, येस, ते सुद्धा खूप चांगलं थंड करून पिऊ शकता. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं की फूड प्रिझर्वेशन. पहिले तर आपण जे खातो बाहेरचं त्याचा आपण विचार करायला पाहिजे की आपण कुठलं खातोय. ओके. की जे बाजारात दिसते, जे टेम्पटिंग वाटतंय, पण ते शुद्ध आहे का, ते व्यवस्थित बनवलेलं आहे का, ते हायजीन ठेवून केलेलं आहे का. जो की नेमकं मी सगळ्यांना सांगतो, रस्त्यावरचे पाणीपुरीचे गाडा जिथे की पाणी आहे, कसं ठेवलेलं माहित नाही, हात कसं वापरतोय माहित नाही. तसंच जर का ते खाण्यामध्ये आलं तर त्याची चान्सेस ऑफ इन्फेक्शन डिसीज होण्याचे जास्त असतात. डेफिनेटली आपण खूप व्हायरल व्हिडिओ सुद्धा बघतो की कसं कंटॅमिनेटेड पाण्याचा वापर केला जातो, इव्हन फ्रूट वॉशिंगसाठी, इव्हन व्हेजिटेबल वॉशिंगसाठी. म्हणजे खाणारे जो काही सलाड वगैरे आहेत व्हेजिटेबल, ते सुद्धा वॉश करून घ्यायला पाहिजे, फळं सुद्धा वॉश करून खायला पाहिजे. बाहेरनं मार्केटमधनं आणल्यानंतर सुद्धा ते प्रॉपर वॉशिंग त्याचं झालंच पाहिजे. कारण बऱ्याच वेळा वॉशिंग करताना गटारीच्या पाण्यामधून आपण करताना कितीतरी वेळा बघतो, व्हिडिओज येतात त्याच्यासमोर. सो बाहेर गेल्यानंतर शक्यतो असे पदार्थ खावेत जे डीप फ्राईड किंवा बॉइल्ड, ऍटलीस्ट म्हणजे हायजीनच्या हिशोबाने. ते हेल्थच्या हिशोबाने चांगले नसतील पण ऍटलीस्ट हायजिनिक तरी असले पाहिजे की जे ऍटलीस्ट बॉइल्ड आहेत प्रॉपरली और प्रॉपरली कुक्ड आहेत. ओके. सो गरम पदार्थ जनरली खावे, असे पदार्थ खाऊ नये जे थंड आहेत. ओके. आणि इव्हन लेकरांमध्ये होऊ नये वारंवार म्हणून रोटा व्हायरस वॅक्सिनेशन सुद्धा करतात. येस, वॅक्सिनेशन भरपूर वॅक्सिन, म्हणजे इव्हन टायफॉइड वॅक्सिन्स पण अवेलेबल आहे, रोटा व्हायरस वॅक्सिनेशन पण अवेलेबल आहे बऱ्याचशा व्हायरसेससाठी. आणि याच्यासाठी वॅक्सिन, हेपॅटायटिस ए साठी पण आता वॅक्सिन अवेलेबल आहे. हेपॅटायटिस ए सुद्धा बऱ्याच वेळा जुलाब म्हणून प्रेझेंट करतो. देन वॅक्सिनेशन एस्पेशली कोणाला आवश्यक आहे, जे एक्स्ट्रीम्स ऑफ एज आहे, लहान मुलं आहेत किंवा वृद्ध व्यक्ती. इम्युनिटी त्यांच्यामध्ये कमी आहे, लागण जास्त होऊ शकते. रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्यामुळे त्यांच्यामध्ये खूप कॉमनली आजार होतात. त्यानंतर सगळ्यात अजून एक महत्वाचा विषय म्हणजे फूड प्रिझर्वेशन. सो आपण फूड कसं प्रिझर्व करतो. जनरली काय असते की अन्न जर का आता तरी रेफ्रिजरेटर, शीतकपाटांचा वापर होतो, पण ज्या वेळेस रेफ्रिजरेटरचा वापर नव्हता होत किंवा थंड नव्हतं ठेवलं जात, त्यावेळेस बऱ्याच वेळा इन्फेक्शन व्हायचे. एस्पेशली म्हणून इन्फेक्शन जे असतात ते उन्हाळ्यामध्ये जास्त होतात. डायरियल इन्फेक्शन जे असतात ते उन्हाळ्याच्या एंडमध्ये बऱ्याच वेळा कॉमनली होतात. सो फूड पण एक जर का प्रॉपरली स्टोअर जर का नसेल तर बरेचसे बॅक्टेरिया त्याच्यामध्ये ग्रो होतात आणि टाइम ड्युरेशन वरनं सुद्धा कळून येते की कुठला बॅक्टेरिया ग्रो झाला असेल. 6 घंट्यामध्ये असेल तर कुठला, 18 घंट्यामध्ये कुठला, 2 days, 1 day. एस्पेशली नॉन व्हेजिटेरियन फूडमध्ये बऱ्याच वेळा पार्शली कुक्ड जर का असेल, कुक्ड प्रॉपर नसेल आणि ते खाण्यामध्ये ते फूड जर का खूप वेळा तसंच उघडं ठेवलं गेलेलं असेल किंवा स्टोअर करून प्रॉपरली व्यवस्थित स्टोअर करून ठेवला गेलेलं नसेल तर जुलाब होण्याची शक्यता असते. मूळतः जर का आता डायरिया व्हायचं नसेल, तुम्ही स्वच्छ राहा, स्वच्छ खा आणि हायजिनिक खा, बाहेरचं शक्यतो टाळा. आणि खाल्लं तरी तुम्ही बघा की हा आपणाला
डायरिया तर नाही देणार ना, बिलकुल. अशा गोष्टी जर का जागरूकतेनं जर का राहिलं येस, तर डायरियाच्या आजारामधून सफर होण्याची गरज पडणार नाही असं आपण सांगूयात का? बिलकुल बिलकुल. इतकं सगळं डायरियाबद्दल आपण समजून घेतलं सर. कॉमन जे काही गैरसमज आहे त्याबद्दल समजून घेऊया. प्रत्येक डायरियाला अँटीबायोटिकची गरज असते का? नाही, प्रत्येक डायरियाला अँटीबायोटिकची गरज नसते. जसं आपण आताच डिस्कस केलेलं आहे की बऱ्याच वेळा नॉन इन्फेक्शियस डायरिया सुद्धा असतात. सो प्रत्येक डायरियाला अँटीबायोटिकची गरज नसते. अननेसरी अँटीबायोटिक बंबार्डमेंट करू नये. येस, रादर आपण आता हे माहिती घेतलेलं आहे की अँटीबायोटिक्समुळे सुद्धा डायरिया होऊ शकतो. प्रत्येक डायरियामध्ये हॉस्पिटलायझेशन करण्याची गरज असते का? येस, नाही, प्रत्येक डायरियाला आपण आता त्याचंही आपण डिस्कशन झालेलंच आहे की जे सौम्य आजार आहेत त्यांना हॉस्पिटलायझेशनची गरज नसतात. अलार्म सिम्पटम्स ज्यांच्यामध्ये आहे, ब्लिडिंग आहेत, त्याच्यामध्ये लघवीचं प्रमाण कमी झालेलं आहे, ज्यांच्यामध्ये बीपी कमी जास्त होत आहे, अशा लोकांना ऍडमिशनची म्हणजे गरज असते. फक्त सिव्हिअर डायरियामध्ये Yes. ऍडमिशन गरज आहे. सौम्य डायरियामध्ये गरज जे की 99% माइल्ड डायरिया असतात Yes. त्याच्यामध्ये गरज घरच्या घरी उपचार करता येतो. सिव्हिअर डायरियामध्येच फक्त हॉस्पिटलायझेशनची Yes. गरज. डायरिया किंवा अतिसार होत असेल, पाणी कमी पिवा म्हणजे कमी डायरिया होते, ह्याच्याबद्दल तुमचं मत काय? अतिशय चुकीची संकल्पना आहे. बिकॉज डायरियामुळे जे असते त्याला आपण डिहायड्रेशन खूप कॉमन होते आणि तेच एक कारण आहे ज्याच्यामुळे बऱ्याच वेळा भरती करायची गरज पडते. सो रादर असं म्हटलं जाते की जेवढा आपला लॉस होतोय, वॉटर लॉस, तो भरून काढला पाहिजे. वॉटर लॉस, loss. ORS, इलेक्ट्रोलाइट आणि म्हणजे तेवढं प्रमाण असलं पाहिजे जेवढ्या प्रमाणात जुलाब होतात. एखाद्या व्यक्तीला जर का 5 वेळा जुलाब होत असेल आणि एखाद्या व्यक्तीला 10 वेळा जुलाब होत असेल, ज्याला 10 वेळा जुलाब होत आहेत त्यांनी जास्त पाणी पिलं पाहिजे. जेवढं जास्त जुलाब होते तेवढं जास्त पाणी. बॉडीला रिहायड्रेशन करा म्हणजे हॉस्पिटल होण्याची गरज नाही पडणार. ऍब्सोल्युटली. जर डायरिया होत असेल, जेवण नका करू म्हणून सांगतात, त्याच्याबद्दल तुमचं येस, मत काय? अगेन आपण हे पण एक फारच चुकीची भ्रामक संकल्पना आहे. कारण बऱ्याच वेळा जुलाब जे असतात फक्त ऑस्मोटिक डायरिया जे असतात, जे फूड जर का आपण थांबवलं तर थांबतात. बाकी सगळे डायरिया हे इंडिपेंडेंट असतात. तुम्ही जेवण करा अथवा नका करू, जे बॅक्टेरियल टॉक्सिन्स तयार झाले असतील किंवा जे काही प्रक्रिया सुरू झाली असेल ते जुलाब होणार म्हणजे होणार. रादर अशा याच्यात आपली बॉडीची रिक्वायरमेंट वाढलेली असते, त्यामुळे रिक्वायरमेंट येस, त्यामुळे आहार जो आहे व्यवस्थित घेतला पाहिजे. साधा आहार घ्यायलाच पाहिजे. हा, आणि त्याचं प्रमाण पण व्यवस्थित असलं पाहिजे, ते कमी असू नये. ओके ओके. डायरियामध्ये केळी नका खाऊ म्हणतात, त्याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय? अगेन फारच कॉमन चुकीचा गैरसमज हा त्याच्यामध्ये की रादर एक ब्रॅट डाएट म्हणून असेल ज्याच्यामध्ये बनाना, राईस आणि ऍपल सॉस आणि टोस्ट हे डाएट डायरियासाठी दिल्या जाते. काय थोडं एक्सप्लेन करू शकता? सो बनानामुळे जनरली ही चुकीची संकल्पना आहे की केळीमुळे जुलाब वाढतात. रादर केळी ह्या जुलाबाच्या पेशंटला दिल्या जाते, त्याच्यामुळे एनर्जी पण मिळते, त्याच्यामध्ये पोटॅशियम पण भरपूर असते आणि त्याच्यामुळे जुलाब वाढत नाही. ओके. ब्रॅड डाएट मध्ये आणखीन काय काय म्हटले? बनाना, राईस, त्याच्यानंतर ऍपल सॉस आणि टोस्ट. ओके. हे वेस्टर्न आहे. टोस्ट आपण पोळी समजू शकतो त्या जागी. ओके. हा, म्हणजे केळी द्यायला पाहिजे. येस, तुम्ही राईस द्यायला पाहिजे. बिलकुल. आणि ऍपल देऊ शकतो आपण, ऍपल पण देऊ शकतो, टोस्ट किंवा पोळी द्यायला पाहिजे, जेणेकरून तुमची लूज भात म्हणता येईल. भात म्हणता येईल. दही भात सगळ्यात चांगलं मील आहे फॉर डायरिया. इव्हन असं पण म्हणतात की दही खाऊ नये म्हणतात. अगेन खूपच चुकीची संकल्पना आहे. दही हे फार चांगलं प्रीबायोटिक प्रोबायोटिक असते फॉर डायरिया. डायरियाच नाही तर बरेचसे पोटाचे विकार जे आहेत ते दह्यामुळे सुद्धा आपण त्यांना टाळू शकतो आणि बरे करू शकतो. सो दह्यामध्ये जे लॅक्टोबॅसिलस असतात ते फार चांगले बॅक्टेरियाज असतात आणि दही आणि ताक हे चांगलं असते जुलाबासाठी. युजली आपल्या डायरियामध्ये जो लॉस पण होतो आपल्या गुड बॅक्टेरिया ते पण रेप्लिनिश होतात. मिल्क टाळू शकतो पण दही चांगलं आहे. लूज मोशन मध्ये ताप नसेल तर हा सौम्य असं म्हणतात, ह्याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय? नाही, अतिशय चुकीची परत ही आयडिया आहे, चुकीची संकल्पना आहे. ताप बऱ्याच वेळा काय असते की बरेचसे जे जुलाब असतात त्याच्यामध्ये ताप नसतो सुद्धा. ओके. ताप असल्यानंतर सुद्धा, आणि उलट पण चुकीचं आहे, म्हणजे ताप असला म्हणजे खूप गंभीर आहे अशातलाही काही भाग नसतो. तापाचा आणि जुलाबाचा तसा संबंध नसतो, अशा प्रकारचा संबंध नसतो. विशेष करून काय असते की लहान मुलांमध्ये आणि वृद्ध लोकांमध्ये बॉडीची फायटिंग क्षमता जी असते, ज्याला आपण रोगप्रतिकारक क्षमता कमी असते, त्याच्यामुळे बॉडीचा रिस्पॉन्स कमी असतो, त्याच्यामुळे ताप बऱ्याच वेळा नसतो सुद्धा. पण त्या लोकांमध्ये उलट सगळ्यात जास्त डायरियाचे परिणाम होऊ शकतात. सो हे चुकीची संकल्पना आहे की ताप आणि डायरिया सोबत म्हणजे घातक असतात किंवा नसतात.
अदरविरम. आणि डायरिया नेमका हा संसर्गच असतो, इन्फेक्शसच असतो? नाही, जसं आपण आता डिस्कस केलं होतं की डायरिया हा बऱ्याच वेळा नॉन इन्फेक्शियस कॉजेसमुळे सुद्धा होतो, बऱ्याच वेळा काही जेनेटिक कंडिशन्समुळे होतो, लॅक्टोज झालं तर स्ट्रेसमुळे पण होतो, स्ट्रेसमुळे सुद्धा होऊ शकतो. सो असे जे डायरिया जे असतात ते विदाऊट इन्फेक्शन होतात. अनिकेत सर, अतिशय सुंदर पॉडकास्ट झालेला आहे. डायरिया बद्दल मला असं वाटतं की हा पॉडकास्ट प्रत्येकाला डोळे उघडण्यासारखं वाटेल की हे गोष्ट इतकं कॉमन आहे आणि आपल्याला माहिती नाही, आणि बघितलेल्या प्रत्येकाला आवडेल, मला ह्याची पूर्ण खात्री आहे. सर, आपण पॉडकास्ट हा कन्क्लूड करताना काही असे कन्क्लुजन रिमार्क म्हणून सांगतो, प्लीज तुम्ही असं काही कन्क्लुजन सोप्या भाषेमध्ये सांगू शकाल का? नक्कीच. डायरिया आपण म्हणजे सरते शेवटी याला आपण एक म्हणू शकतो गोशवारा या सगळ्या संभाषणाचा, की डायरिया हा फार खूप कॉमन आजार आहे. बऱ्याच वेळा इन्फेक्शन शिवाय सुद्धा होऊ शकतो. बहुधा हा आजार घरगुती उपायांनी, हायड्रेशन्सनी, प्रॉपर पाण्याचा आणि संतुलित आहार केल्यावर सुद्धा त्याला आपण अटकाव करू शकतो, ठीक करू शकतो. आपल्याला जसं आपण विचार केला की रेड फ्लॅग साईन्स आपल्याला समजलेले आता की रेड फ्लॅग साईन्स म्हणजे जर का लघवीचं काही प्रमाण कमी झालं, ब्लिडिंग झालं, बीपी कमी होत असेल, तर असे काही जर का रेड फ्लॅग साईन्स असेल तर आपण त्याची प्रॉपर डॉक्टरांकडनं तपासणी करून त्याचा व्यवस्थित इलाज करून घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की डायरियामध्ये ओव्हर द काउंटर मेडिसिन्स शक्यतो जे तात्काळ जुलाबापासून आराम देतील ते शक्यतो टाळले पाहिजे. त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. ओके. सो मला असं वाटतं की, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपण प्रिव्हेन्शन करण्यासाठी डायरिया होऊ नये म्हणून येस, हायजीन, आपण त्याचा म्हणजे स्वच्छतेकडे भर दिला पाहिजे. थँक्यू. मला तुमचे आभार मानायचे की तुम्ही एवढा चांगला उपक्रम राबवत आहे, मला इथे बोलून मला बोलण्याची संधी दिली, आणि मला सुद्धा आशा आहे की हा पॉडकास्ट बघणाऱ्यांना काहीतरी माहिती देऊन जाईल आणि याच्यामधनं त्यांचे काहीतरी जे भ्रम असतील ते थोडेसे कमी होतील. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा वेळ दिला आणि भरपूर काही कॉन्ट्रीब्युशन केलं, आणि बरेच आमचे श्रोते आहेत त्यांना ह्या पॉडकास्ट मधून चांगली आणि सुंदर सोपी मराठीमध्ये माहिती भेटेल. धन्यवाद सर. धन्यवाद. मनपूर्वक तुमचा धन्यवाद. हा व्हिडिओ पूर्ण बघितलास. मला असं वाटते डायरियाबद्दल तुमच्या जे काही गैरसमज होते ते बऱ्यापैकी एक एक्सपर्ट म्हणजे जो काही गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आहे त्यांच्या मार्फत क्लिअर झालेला आहे. तरी ह्याच्या व्यतिरिक्त तुमचे काही जर का संशय असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. न विसरता गटफिट क्लब चॅनल, गटफिट क्लब क्लिप चॅनल किंवा स्पॉटिफायवरती गटफिट क्लब आहे जो तुम्ही फॉलो करू शकता. आणि तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल, तुमचे काही डाऊट असेल तर टाकू शकता. पूर्ण जर व्हिडिओ बघितला असेल, डायरिया हा साधा वर्ड तुम्ही टाईप करा म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलेला आहे. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येकाला हा आजार होत असेल तर त्याला सुद्धा माहिती भेटेल आणि आपल्या घरामध्ये हा आजार होऊ नये म्हणून बरंच काही अंडरस्टँडिंग भेटेल. तरी मनपूर्वक धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असंच काही आणखीन एक एक्सपर्टला घेऊन चांगली माहिती घेऊन